गृहमंत्री का काम क्या है? सिर्फ अपने जो विरोधी है उनके खिलाफ एफआईआर लॉन्च करो, उनके खिलाफ झूठे मुकदमे दायर करो, हाँ, पैसा बनाओ, यही काम चल रहा है। आपके पुलिस के ऊपर आपके कार्यकर्ता सरेआम पब्लिक में थूकते हैं, गालियां देते हैं। आप क्या करते हो? आप अपने लोगों को, पुलिस को, वर्दी को प्रोटेक्ट नहीं करते। आप महाराष्ट्र में वर्दी का सम्मान नहीं कर सकते तो इस्तीफा दीजिए। आप क्यों बैठे हो? आप खुलेआम पुलिस को देख लूंगा, कर लूंगा। आपको चिंता है पश्चिम बंगाल में क्या हुआ, महाराष्ट्र में क्या हुआ, देखिए। राष्ट्रपति जी को चिंता है पश्चिम बंगाल की, जरा महाराष्ट्र में जरा ध्यान दीजिए। बोला बघा, मला कोणाची नावं घ्यायची नाही, ही गुंडागर्दी आहे। मालवणात काल जे झालेलं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर, राजकोट किल्ल्यासमोर, सर्जेकोट किल्ल्यासमोर, हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडांनी, बरं का। त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत, पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत। खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला। फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं। पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर। काय करतात गृहमंत्री, आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं? काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे। मग आम्ही बोलतो, आमच्यावर का गुन्हे दाखल करता? आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता? प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती ही नावं घेतात।